सामान्य कुटुंबातला सामान्य विद्यार्थी तसं म्हटलं तर. बरं. माझं प्राथमिक शिक्षण हे मी जेव्हा प्राथमिक पहिली, दुसरी, तिसरीला होतो, तेव्हा माझ्या गावाची लोकसंख्या ही 200, 250, 300 असेल, इतक्या बरं. छोट्या गावातनं. अच्छा. आणि मला आजही आठवतं, की मी माझ्या गावात राहत असताना कंदील आणि चिमणी यात त्याच्यातला राहिलोय. अभ्यास. यात राहिलोय मी हं. म्हणजे सगळ्या ह्याच्यातलं. तेव्हा खूपच लहान होतो, अभ्यासाचा विषय नव्हता. नंतर हळूहळू लाईट आले, ते बघितले गावाकडे. आणि एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला, तसा एक सामान्य कुटुंबातला मुलगा असतो तसा मी होतो. मी जेव्हा महाविद्यालयीन जीवनात कॉलेजला शिकायला आलो, खानदेशात आमच्या गावी. हं. माझं नशीब असेल माहिती नाही. काहीतरी म्हणजे पुण्याई असेल आपल्याबरोबर, की मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडला गेलो. आणि खरं म्हणजे माझ्या चळवळीला तिथून सुरुवात झाली. मला दिशा मिळाली. आणि मला प्रत्येक गोष्टीचा आत्मविश्वास त्यातनं एकेका ह्याच्यातनं मिळायला लागला, या सगळ्या ह्याच्यातनं. अगदी 11वी पासून. बरं. म्हणजे ही गोष्ट 1981ची आहे. म्हणजे आजपासून बरोबर आता 45-46 वर्षापूर्वीची आहे. बरोबर. आणि मी एक काय म्हणतात ना, एक असं म्हणतात, की शेवटी तुम्हाला एखादं व्यासपीठ लागतं व्यक्त व्हायला. बरोबर. मला ते विद्यार्थी परिषदेच्या रूपाने व्यासपीठ मिळालं. मी त्यात लहानापासून छोट्या अगदी माझ्या वर्गाच्या प्रमुखापासून काम केलं. आणि कदाचित थोडं आपला हे पण असेल, स्वभाव असतो माणसाचा एक, म्हणजे त्याच्यात जीन्स म्हणतात ते असे असतील. तर माझ्या त्या आधीपासून असल्यामुळे मी पहिल्यापासून कॉलेजमध्ये म्हणजे त्या नेतृत्वाच्या भूमिकेत, अन्यायाविरुद्ध लढण्याच्या भूमिकेत, कॉलेजच्या स्टँडचे पैसे का घेता इथपासून बरं. तर दुष्काळ पडल्यानंतर फी माफ करण्यापर्यंत, वर्गात शिक्षक शिकवत नाही तिथपासून अनेक गोष्टी केल्या. म्हणजे तेव्हापासून मी चळवळीत आहे. आणि बरं. तो माझा पाया त्या ठिकाणी खूप पक्का झाला असं 11वी मला. पासूनच. 11वी पासून. 11वीच्या पहिल्या दिवसापासून म्हटलं तरी चालेल. मी कॉलेजला बात आहे. पहिल्या दिवशी गेलो. हं. अदरवाईज आमच्या घरात कुठलीही पार्श्वभूमी नाही. राजकीय पार्श्वभूमी कुठली? काही राजकीय पार्श्वभूमी नाही. एक शेतकरी कुटुंब. आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये शेतीशिवाय पहिला असं काहीतरी करणारा आणि बाहेर जाणारा माणूस मीच होता आमच्या क्या बात घरात. त्यामुळे तो नशीब असतं. मला असं वाटतं, की ते आपल्याला मिळालं आणि कदाचित आपण ते सगळं अनुभवलेलं आहे.